एकीकडे महाराष्ट्राच्या अभिमानाची भारताच्या पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेत्याची कथा मोठ्या पडद्यावर येणार म्हणून चाहत्यांमध्ये जल्लोष, आणि दुसरीकडे टीजर रिलीज होताच पुन्हा एकदा पेटली जुनी कायदेशीर लढाई. अखेर खाशाबा चित्रपटावर नेमका वाद काय? टीजर आल्यानंतर पुन्हा का चर्चेत आलं हे प्रकरण आणि संपूर्ण वादामागलचं सत्य काय, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. नागराज मंजुळे दिग्दर्शित बहुप्रतीक्षित खाशाबा चित्रपटाचा पहिला टीजर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या टीजरला सोशल मीडियावरही मोठा प्रतिसाद मिळाला. चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही यामध्ये करण्यात आली. मात्र टीजर रिलीज होताच चित्रपटासोबत जोडला गेलेला जुना कॉपीराईट वाद पुन्हा एकदा चर्चेला आला. लेखक संजय दुधाणे यांचा दावा आहे की खाशाबा जाधव यांच्या जीवनावर त्यांनी अनेक वर्ष संशोधन करून पुस्तक लिहिलं असून चित्रपटासाठी त्यांच्या संशोधनाचा वापर झाल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. या संदर्भात त्यांनी न्यायालयात ही धाव घेतली आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. दुसरीकडे चित्रपट निर्मात्यांच्या बाजूनं यापूर्वी असा युक्तिवाद करण्यात आला होता की चित्रपटाचे हक्क खाशाबा जाधव यांच्या कुटुंबियाकडून घेण्यात आलेत. तसंच लेखकाचे सर्व दावे सिद्ध झाले नसल्यानेही न्यायालयीन सुनावणी दरम्यान नमूद करण्यात आलं होतं. खरं तर हा वाद केवळ टीजर रिलीज झाल्यानंतरचा नाही आहे. या प्रकरणाची सुरुवात अनेक वर्षांपूर्वी झाली होती. लेखक संजय दुधाणे यांचा दावा आहे की खाशाबा चित्रपटाची मूळ कथा आणि संशोधन त्यांनी अनेक वर्ष मेहनतीनंतर तयार केलं होतं. 2019 दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांच्याशी चित्रपटाबाबत चर्चा झाली होती. मात्र लेखक संजय दुधाणे यांच्या मते याआधीच रणजित जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन खाशाबा चित्रपटाची कथा ही संजय दुधाणे यांची असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं होतं. संजय दुधाणे यांचा दावा आहे की त्यानंतर नागराज मंजुळे यांच्यासोबत 2 आणि वकिलांसोबत 2 अशा एकूण 4 बैठका झाल्या होत्या. या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला, पण कोणताही निर्णय न झाल्यानं अखेर त्यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात कॉपीराईट उल्लंघनाचा दावा दाखल केला. न्यायालयानंही नागराज मंजुळे, निर्माती ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शन यांना आपली बाजू मांडण्यासाठी समन्स बजावलं होतं. विशेष म्हणजे नागराज मंजुळे यांच्या चित्रपटासोबत वादाची ही काय पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वीही सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लेखक नवनाथ माने यांनी त्यांच्या बोभाटा या कादंबरीशी चित्रपटाचं कथाकथन साधर्म्य असल्याचा आरोप करत कॉपीराईटचा दावा दाखल केला होता. आता खाशाबा चित्रपटाबाबत लेखक संजय दुधाणे यांनीही त्यांच्या संशोधनाचा आणि पुस्तकाच्या कॉपीराईटचा प्रश्न उपस्थित केल्यानं नागराज मंजुळे पुन्हा एकदा कायदेशीर वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या दोन्ही प्रकरणातील आरोपांवर अंतिम न्यायालयीन निर्णय वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये स्वतंत्रपणे होणं बाकी आहे. टीजर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर या वादाची पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही जण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आतुरतेनं वाट पाहत आहेत, तर काही जण न्यायालयाच्या अंतिम निकाल येईपर्यंत संयम बाळगण्याची भूमिका मांडत आहेत. आता हा वाद पुढं कोणतं वळण घेतोय? चित्रपट नियोजित वेळेत प्रदर्शित होतोय का? आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतोय? याकडं मराठी चित्रपटसृष्टीसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मी आहे विश्वजित, पाहत राहा लोकाशा TV.